आज खरं तर माझा वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसाला पक्षाने मला एक अतिशय सुंदर अशी भेट दिलेली आहे। माझ्याबरोबर कोणते सदस्य आहेत हा भाग इथे महत्त्वाचा नाही। माझ्या पक्षाने एक भूमिका ठरवलेली आहे की मुंबईला भ्रष्टाचार विरहित कारभार आम्ही देणार आहोत। भारतीय जनता पार्टीचा कारभार हा अतिशय पारदर्शक आहे। त्याच्यामुळे मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो की भारतीय जनता पार्टीने जी मला संधी दिली त्याबद्दल मी पक्षाचा अतिशय आभारी आहे। नगरपालिका ही आशिया खंडातील सर्वाधिक श्रीमंत महानगरपालिका अशी समजली जाते आणि या श्रीमंत महानगरपालिकेच्या चाव्या आता महायुतीकडून प्रभाकर शिंदे यांना देण्यात आलेल्या आहेत। नेमकी पुढील वाटचाल किंवा कामकाज कसं असणार आहे त्यांच्याकडून जाणून घेऊया। अर्थात तुमचं नाव घोषित करण्यात आलेलं आहे, कशा प्रकारे आता ही पुढील प्रोसेस असणार आहे किंवा कामकाज असणार आहे, काय सांगणार आहे? असं आहे, मी पक्षाचा अतिशय आभारी आहे की आज खरं तर माझा वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसाला पक्षाने मला एक अतिशय सुंदर अशी भेट दिलेली आहे जी माझ्या आयुष्यात खूप अविस्मरणीय अशी भेट आहे। मी पक्षाचा खूप आभारी आहे, माझ्या पक्षाच्या सगळ्या नेत्यांचा आभारी आहे, महायुतीच्या सगळ्या नेत्यांचा आभारी आहे। आज मी फॉर्म भरलेला आहे पण अजून निवडणूक झालेली नाही। ज्या वेळेला निवडणूक होईल त्याच्यानंतर माझी कार्यपद्धती माझ्या भाषणाद्वारे मी तुम्हाला सांगेन। खरं तर पुढील प्रश्न हाच होता की समोरूनही एक उमेदवार देण्यात आलेला आहे। आपण पाहिलं आता ठाकरेंकडून रमाकांत रहाटे यांचं नाव चर्चेत आहे। तर आपण पाहतो उपमहापौर असेल, महापौर असेल, ही निवडणूक बिनविरोध झाली, मग या स्थायी समितींसाठीच जे आहे इतर ती नावं देण्यात आली। काय वाटतं यामागे काय असू शकतं कारण? नाही, असं आहे, लोकशाही आहे। त्यावेळेला त्यांनी बिनविरोध केली गेली, त्यांचं आम्ही स्वागत केलं। आता जर त्यांनी फॉर्म भरण्याचा विचार केला असेल किंवा नसेल मला माहिती नाही, मी तुमच्याकडून ऐकतोय, त्याचंही स्वागत आहे। लोकशाही प्रक्रियेमधल्या ह्या पायऱ्या आहेत, या सगळ्या पायऱ्यांचं लोकशाहीचा समर्थक म्हणून आम्ही सगळेजण स्वागत करतो। खरं तर ज्या गेल्या वेळेस आपण पाहिलं तर मुंबई महानगरपालिकेमधील सदस्य असतील, समित्या असतील, त्या खूप चर्चेमध्ये आल्या होत्या। त्यापैकी एक म्हणजे स्थायी समितीचं पद, हे देखील प्रचंड चर्चेत आलं होतं। भ्रष्टाचाराचं जे आहे वलय त्याला निर्माण झालेलं होतं। तर आत्ता आपण पाहिलं तर तेच सदस्य तुमच्यासोबत आहे, त्यामुळे तुमच्यासमोर एक वेगळंच आव्हान निर्माण झालेलं आहे। त्याबद्दल काय सांगणार? कारण की अनेक प्रश्न त्याबद्दल विचारले जात आहेत तुम्हाला। एक लक्षात ठेवा, माझ्याबरोबर कोणते सदस्य आहेत हा भाग इथे महत्त्वाचा नाही। माझ्या पक्षाने एक भूमिका ठरवलेली आहे की मुंबईला भ्रष्टाचार विरहित कारभार आम्ही देणार आहोत आणि मी त्याच भूमिकेचा पुरस्कार स्थायी समितीमध्ये करणार आहे। अमित साटम यांनी जे आहे महापौरांना पत्र लिहिलेलं आहे। शालेय वस्तूंचं जे वाटप आहे ते एक वेबसाईटमधून जे करण्यात यावं, ज्यामुळे कुठेतरी जे आहे पारदर्शकता यामुळे निर्माण होईल। आता तुम्ही स्थायी समितीच्या अध्यक्षपदाची आपण औपचारिकताच असं म्हणू शकतो की राहिलेली आहे। तर त्या आपण पाहिलं तर अध्यक्षपदी तुम्ही जाणार आहात, त्यामुळे कुठेतरी हे कंत्राट पास करणं असेल किंवा अनेक जे आहेत मुंबईमधील कामकाज असेल, पहिलं तुमच्याकडे त्या संदर्भातील प्रस्ताव येईल। तर याबद्दल काय सांगणार? मी तुम्ही जसं सांगितलं तसं अध्यक्षपदाची औपचारिकता झालेली आहे, निवड व्हायची अजून बाकी आहे। पण भारतीय जनता पक्षाचा एक निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून भारतीय जनता पार्टीच्या मुंबई अध्यक्षांनी जी भूमिका जाहीर केलेली आहे त्या भूमिकेला अनुसरूनच माझं काम राहील। अगदी आपण पाहतोय समाजसेवक, पण त्यानंतर नगरसेवक आणि त्यानंतर गटनेते असा तुमचा प्रवास राहिलेला आहे। तर तुमच्या नावासोबत अनेक नावं जी आहे शर्यतीमध्ये होती। पडद्यामागे नेमकं काय सुरू होतं किंवा कशा प्रकारे आहे तुम्ही रेसमध्ये पुढे आलात, याबद्दल काय कळू शकेल? पडद्यामागे काही सुरू नव्हतं। भारतीय जनता पार्टीचा कारभार हा अतिशय पारदर्शक आहे। त्याच्यामुळे मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो की भारतीय जनता पार्टीने जी मला संधी दिली त्याबद्दल मी पक्षाचा अतिशय आभारी आहे आणि पक्षाच्या धोरणाला अनुसरूनच मी काम करणार आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल। पक्षाच्या धोरणाला अनुसरूनच पुढील कामकाज जे आहे केलं जाईल अशी माहिती आपल्याला देण्यात आलेली आहे। त्यामुळे आता अध्यक्षपदाची ही निवडणूक कशा प्रकारे पार पडते याकडे आपलं लक्ष असेल। लोकमत मुंबईसाठी मुक्ता लोंढेचा रिपोर्ट।